तर नमस्कार मंडळी, मी अनामिका स्वागत करते तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। आज जेवणामध्ये काय करायचं हा प्रश्न पडलेला असताना आज माझ्या घरी शेव दिसली मला। तर आज करत आहे मी शेव भाजी, झटपट अशी पटकन होणारी। इथे मी पॅन घेतला आहे, पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि इथे मी कांदा चिरून घेतला आहे, टोमॅटो चिरून घेतला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर। तेल गरम झालं आहे, मस्त कांदा टाकून घेतला आहे। कांदा थोडासा तांबूस झाला की त्यामध्ये मी कढीपत्ता टाकला आहे। आता मी टोमॅटोसुद्धा टाकते, छान मॅश करून घ्यायचं आहे टोमॅटो। इथे मी टाकते आता हळद, मसाले टाकते आपले लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर आणि अगदी बेसिक्स मसाले आहेत, आपले रोजच्या वापरातलेच मसाले आहेत। मीठ टाकून घेणार आहे मी आणि इथे मी पावभाजी मसाला टाकला आहे। तुमच्या घरात जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता, वेळेनुसार जे हाताला मिळेल ते टाका। चव बदलते, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। इथे मी मसाला मस्त असा परतून घेतला आहे। छान मसाला परतून झाला की मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे, कारण मसाला करपला नाही पाहिजे म्हणून। इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे मसाल्यामध्ये आणि छान मिक्स करून घेणार आहे मसाला पाण्यामध्ये। इथे मी शेव घेतली आहे, बारीक शेव आहे, ती शेव मस्त मिक्स करून घ्यायची आपण सगळ्या ग्रेव्हीमध्ये आणि छान मिक्स करून थोडीशी आटवून घ्यायची। म्हणजे तुम्हाला जेवढी थिक हवी असेल तेवढी थिक तुम्ही घेऊ शकता। मला थोडीशी घट्टच आवडते, त्यामुळे इथे मी पाणी आटवून घेतलं आहे। मस्त असं ग्रेव्हीला रंगसुद्धा खूप छान आला आणि सुगंध तर इतका सुंदर येत होता की बघून जेवायला बसावं असं वाटत होतं। आता मी सगळ्यात लास्ट कोथिंबीर टाकून घेतली आणि ताट सर्व केलं आहे। तुम्ही